अभिमान मत कर आदमी मई भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका अहम जग में चला। रावण सरी के शूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो तब बात आकर फंस गई। सगळा सत्यानाश अहंकार करते। सगळ्या सत्यानाश मानवी जीवनाचा केला असेल तर अभिमानानं, अहंकारानं, मीपणानं आणि गर्वानं। ते गर्व निघालं पाहिजे। जगद्गुरु तुकोबाराया सांगून गेले, पण माणसांचं कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाही। रामायण में रावण की लंका जलते देखी, आपण पाहिलं रामायण में रावण की लंका जलते देखी, लेकिन श्री कृष्ण में सुदामा की झोपड़ी बनते देखी। मग पहा, अहंकारानं पेटलं, भक्तीनं बनलं, है ना। भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही, योग यागाची योग्य वेळ नाही। प्रेम भक्त विना कलियुगात नाही साध्य काही। आता या कलियुगामध्ये भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही। तीर्थातही देव भेटू शकत नाही, पण भावभक्ती असली आणि प्रेम असलं तर घरामध्ये सुद्धा देव तुम्हाला दिसू शकते। आणि देव दिसण्याचं साधन म्हणजे काय तर सेवा। हाती उद्योगाचे साधन, मुखी राम नामाचे चिंतन, हेच ईश्वराला आवडते। आणि म्हणून उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं आदरणीय जनता जनार्दन आणि आमचे जे गुरुदेव शामडळ खाडे दादा, भोला दादा, यश दादा आणि गवगवे दादा, रोशन दादा आणि साऊंडवाले दादा आणि उपस्थित सर्व गुरुदेव शाह मंडळ, बाबाजीचे सातकरी मंडळी आणि आलेल्या आई बहिणी, बाबाजीचे नातेवाईक मंडळी। पडेगा जब मौत ने आवाज दी है, जब मौत ने आवाज दी है, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है। एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पडेगा। भेटी झाल्या होत्या आजीची आणि त्यांची, आणि दोघही जण म्हणे अरे आम्ही लावतो ना म्हणे, काही चिंता करू नका। हिम्मत दिली त्यांनी, है ना। आम्ही आहो म्हणे रोशनच्या पाठीशी, असे म्हणणारे आमचे मारोतरावजी आपल्यातून निघून गेले। पत्ता टूटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कब मिले दूर पडे ले जाए। इथे बसलेले थकलेले मंडळी आहे, म्हातारे मंडळी आहे। किती दिवस आहे माहित नाही, आपले काही लोकांचे किती दिवस आहे माहित नाही, मग कुठे अभिमान करता। म्हणून तर संत महात्म्यांना पुढचं दिसत होतं, संत महात्म्यांना पुढचं दिसत होतं। आणि म्हणून त्यांनी ग्रंथ, सद्ग्रंथ, भजन लिहून ठेवले की बाबा या अज्ञानी जीवाला शिकवायचं कसं, हे शिकवण्याकरता लिहिलं। तरी माणसाचा अभिमान जात नाही। घरी गेल्याबरोबर भांडण सोपं आहे का सोडणं? एक अगरबत्ती लावली देवाले, देव पावला असं आपल्याला वाटते। देव अगरबत्तीनं पावत नाही। देवाला तुमच्या अंतरंगातला जो स्वभाव आहे, गोड स्वभाव आहे, त्याचा सुगंध पाहिजे। देवाला तुमच्या अगरबत्तीची गरज नाही, देवाला तुमच्या नैवेद्याची गरज नाही, देवाला मोठ्या महालाची गरज नाही, देवाला खूप मोठ्या पैशाची गरज नाही, देवाला खूप खाण्यापिण्याची गरज नाही। परमेश्वराला गरज आहे तर तुमच्या शुद्ध आणि सात्विक मनाची। बनू शकते का शुद्ध आणि सात्विक मन? सोपं आहे का? गाडगे बाबा तर म्हणाले, जत्रा में पत्रा बिठाया, तीर्थ बनाया पानी, दुनिया भई दीवानी, पैसों की धुड़दानी। नहीं है ना। जत्रा में पत्रा बिठाया, तीर्थ बनाया पानी। सगळ्या क्षेत्रामध्ये लूटमार सुरू झालेली आहे, सगळ्या क्षेत्रात लूटमार सुरू झाली आहे। खरं कोणीच देत नाही, आणि खरं देऊन गेले तर संत मग, है ना। संत गरजुनिया सांगे, जावे त्यांच्या मागे मागे। संत गरजुनिया सांगे, संत गरजुनिया सांगे,
जावे त्यांच्या मागे मागे जावे त्यांच्या मागे माग जावे त्यांच्या मागे मागे गरजोनिया संत गरजोनिया सांगे संत गरजोनिया सांगे संत गरजुनिया सांगे तुकड्या मने ऐसे करा देव हो तसे सोयरा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आपले सोयरे केव्हा आनंदी होते त्याचं सगळं बराबर केल्यावर. आपल्या सोयऱ्यांचं थोडंसं बरोबर नाही केलं तर ते नाराज होते. थोडंसं काही दिलं नाही तर नाराज होते. बराबर पाय धुवाले पाणी नाही दिलं तर नाराज होते. तर तुकडोजी महाराज पण म्हणतात देवाला जर सोयरा बनवायचा असेल देवाला जर सोयरा बनवायचा असेल तर काय करायचं. तुकड्या मने ऐसे करा तुकड्या मने ऐसे करा देव होत तसे सोयरा. सोयरा देव तसे सोयरा सोयरा देव होत तसे सोयरा. सोयरा गरजोनिया सांगे संत गरजोनिया सांगे सांगे संत गरजोनिया सांगे. देव सोयरा होते म्हणते आपला. मीराबाईचं झालतच ना की मै तो दिवानी सोर द्या ना तेव्हा ना. मीराबाईचा होता आहे ना. मीराबाईनं भक्ती केली. भक्तीनं परमेश्वर सुद्धा रंगून जाते दंगून जाते नाही का. भक्तीनं बरं क्रोधानं नाही होत. क्रोधानं नाहीत. क्रोधानं घर तुटते. या वाणीनं घर तुटते या वाणीनं घर जुडते. वाणीमध्ये पहा वाणी मग येईल कशी हे वाणी नरम होईल कशी तर संत विचारणं. संतांचं सानिध्य लाभलं तर वाणी नरम होते आणि घरात मंतरा घुसली तर वाणी कर्कश होते. मंतरा घुसल्याबरोबर चांगल्या आईची वाणी कशी झाली काही काही चांगलीच होती. मंतरा घुसल्याबरोबर तिची वाणी बदलली. वाणी बदललं तर 14 वर्षाचा वनवास रामाला मिळाला. वाणी बदलल्याबरोबर नीती बदलल्याबरोबर घराचा सत्यानाश होते आणि नीती सुधारल्याबरोबर झोपडी असल तर राम राज्यासारखं सुख मिळते. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. हो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी. मैं तो दीवानी बनी श्याम पियक 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 बने दीवाने बने श्याम पियक 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 बने दीवाने बने. पण आज जर मायबापाले पाळणा लावला तर पुढे तुम्हाला पाळणा आहे ना. जे बीज पेरलं बोये पेड बबुलका अंबुहा का असे आहे. झाड लावलं बाबळीचं आंब्याची वाट पाहता येणार नाही. आंब्याचं झाड असल तर आंबाच लागल आणि बाबळीचं झाड असल तर बाबळीच्या शेंगाच लागल. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरे गुन गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया सनि धनि धब धब भग मगर ने सा नि सा रे सा नि सा रे सा ग ग ग नि सा नि सा रे सा ग ग ग म म ग प प ध ध ध सा नि ध ध राणा ने
विष दिया मानो अमृत पिया मीरा रानी दीवानी मनाने लगे वो तो हरे 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 गुन गाने लगी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मीराबाई. आणि म्हणून भक्ती मार्गामध्ये आनंद निर्माण होते. हा, स्वर्गीय मारोतरावजी बाजीरावजी चंदनखेडे हे आपल्यातून आता निघून गेले, पत्त्यासारखे निघून गेले. जसं झाडाचा पत्ता आहे तोपर्यंत झाडाची सावली खालती पडत राहते, पण ज्या दिवशी तो पत्ता खालती पडला की लोक झाडझूड करून पेटून देते. ती स्थिती झाली. आपल्यातला आत्मा निघाला, आपल्यातला जीव निघाला तर आपली काही किंमत नाही. कशाचा अभिमान करता मग? किती आनंदी बसायचं आहे आपल्याला, काय घरची चिंता करायची आहे. अर्धा एक तास कीर्तनात जर रमलं तर जीवनामध्ये मीराबाई सारखा आनंद निर्माण होते. अजय पोरायले शाळेत पाठवतो, वकील डॉक्टर इंजिनियर बनावा. मग या शाळेमध्ये आल्यानंतर आपण माणूस बनलो पाहिजे का नाही? कोणाचा रागच नसला पाहिजे, कोणाचा द्वेषच नसला पाहिजे. जाणे आहे ना, का नेणे आहे. एक सुईचा तुकडा नेता येत नाही. एखादी सुई तरी नेता येते का? वरत कपडे गिपडे फाटले तर शिवीन बा, हा, कपडे बिपडे फाटले तर नेन बा, शिवीन बा. अरे नाही, 1 रुपया मस्तकाले लावला थोई काढून घेतो, इथंच होता म्हणतो. इथं डोकं होतं म्हणतो. त्या मारोतरावजीचं डोकं इथं होतं, तिथं पाहिलं मग लोकांना. 1 रुपया असं नाही, इथं आपण ठेवलेला तो मडक्यात ठेवायचा आहे. 10वा जेव्हा राहते तो गोटा आणि तो मडक्यातला 1 रुपया तो आला, त्याची मग पूजा. पहा बरं, जीवनामध्ये हे सगळं लावलं. बाकी कोण्या प्राणी मात्रासाठी आहे का हे? 10वाही नाही, 13वी नाही, वाढदिवसही नाही आणि काहीच नाही, आणि कमाई बी नाही आणि भ्रष्टाचार बी नाही. या माणसाला भ्रष्टाचारही करणे आणि टपुरं लग्न करणे, भ्रष्टाचार करणे, चांगला पीओपी वाला मोठं टपुरं घर बांधणे. हो, आणि जर नाही खंडत आहे तर लोकांना रस्त्यात आडवं होणे आणि लुटणे. वा, अरे आपल्याला जेवढं झपते तेवढंच बांधायचं, आपल्याला जेवढं झपते तेवढंच लग्न करायचं, आपल्याला जेवढं झपते तेवढीच तेरवी करायची, आपल्याला जेवढं झपते तेवढंच वाढदिवस करायचा, आपल्याला जेवढं झपते तेवढीच वस्तू घरात घ्यायची. सुख कर हरे गुण गाये मनोजा सुख कर हरे गुण गाये सुख कर हरे गुण गाये मनोजा सुख कर हरे गुण गाये हरि गुण गाये मनुजा हरि गुण गाये मनुजा सुख कर हरि गुण मनुजा सुख कर हरि गुण गाये. हो किती तरी गेले देह सोडोनी सातीन कवडीने साधीन कवडीने हो सातीन कवडीने मनोजा सुख कर हरि गुण गाई मनोजा सुख कर हरि गुण गाई सुख कर हरि गुण गाई मनोजा सुख कर हरि गुण गाई. शेवटला अंत बेकार आहे. आई, सगळ्या पाहुण्यांना माझी विनंती आहे, शेवट अंत लय बेकार आहे. मानवी जीवन खूप चांगलं वाटते आपल्याला, पण लयच कठीण आहे. माझ्यासोबत राहिलेले, चाललेले, बोललेले, माझ्या गावाला दुर्गे महाराज आहे, देवीदासजी दुर्गे, 4 महिन्यापासून खाटेवर आहे. जेवताना घोडाना, वरून जवसाचं तेल, चौपुड्या पोळ्या, छान राजासारखं जीवन जगले. आज अंगावर मांस राहिलं, एवढं मोठं पोट, आज पोट अंदर घुसून गेलं, काही नाही राहिलं, डोळ्यानं दिसत नाही आहे, जेवण चालत नाही आहे ना, शेवटला टायमिंग आलेला आहे. काय आहे, कशाचा अभिमान करता? मग काय करायचं आहे? जसा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो,
आणि शेवट त्याची परीक्षा होते. विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करतो आणि शेवट परीक्षा होते, तसंच या आयुष्यामध्ये या जवानपणात अभ्यास करायचा असते. कशाचा? मी कशासाठी आलो, मी कोण आहे, मी काय केलं पाहिजे. एकामेकाला अडवा आणि एकामेकाला जिरवा केल्यासाठी आलो का? मायबापाला कोठ्यात टाकासाठी आलो का? नवऱ्यासोबत झगडा करासाठी आलो का? बायकोला मारासाठी आलो का? नाही नाही, आम्ही आलो तर जीवनात समजून घेण्यासाठी. पण या मानवी जन्मात आल्यानंतर आपण काय काय पाप केले ते लक्षातच आहे तुमच्या. आणि काय काय केलं स भल्या मानसा, देवाला सार कळतय र. पापे त्याचं गणित तुम्हालाच माहित आहे, ज्याचं त्यालाच माहित आहे, दुसऱ्याला नाही. आणि म्हणून संत म्हणतात, तुझं आहे तुझं पाशे, परी जागा फुललाशे चुकलाशे. आपला आपल्याजवळ आहे. अजून म्हणतात, कुठे शोधेशी रामेश्वर, कुठे शोधसे रामेश्वर, कुठे शोधसे काशी. हृदयातील भगवंत हृदयातून उपवास. कोण दिवस एकसा, कोण जाणतो, कोण जाणतो. कोण दिवस एकसा, कोण जाणतो, कोण जाणतो. दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो. एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी, मिरविती त्या नवऱ्या परी, मिरविती त्या नवऱ्या परी. एक दिवस मीठ भाकरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो. कोण दिवस एकसा, कोण जाणतो, कोण दिवस एकसा, कोण जाणतो, कोण जाणतो. कोणता दिवस कसा येणार नेम नाही आहे. म्हणून परमेश्वराच्या चिंतनात राहा, चांगल्या विचारात राहा. आज पहा, मारोतरावजीनं काम चांगलं केलं. मारोतरावजीनं भजनामध्ये तबला वाजवला, भक्तीचा मार्ग त्यांच्या मनामध्ये होता. आणि अशा सुंदर अशा विचारानं जगलेल्या माणसाचा आज रोशन दादा, त्यांचा नातू आणि त्यांचा जो परिवार आहे, आदरणीय श्री शंकरराव चंदनखेडे यांनी हा असा श्रद्धांजलीपर कार्यक्रम ठेवला. मायबाप हो, संतांची जयंती होते ना, संतांची जयंती होते, पुण्यतिथी होते, राम जन्म होते, दुर्गा उत्सव होते, गणपती उत्सव होते. पण ज्या मायबापानं दुनिया दाखवली त्यांच्यासाठी जर कार्यक्रम केला तर त्यांच्याही आत्म्याला शांती लाभू शकते. तुम्हाला का नाही मग ते काय पितृदोष नाही लागू शकत. पितृदोष त्याला लागते हो ज्यानं मायबापाला दुःख दिलं. पितृदोष त्याला लागते ज्यानं मायबापाला दुःख दिलं. पितृदोष त्याला लागत नाही ज्यानं मायबापाची सेवा केली. इथंच आहे, इथेच कर, इथेच भर. हे संतांनं सोपं सांगितलं आणि आम्ही ऐकतो फसवणाऱ्या लोकांचं. आम्ही कधी संतांच्या मागे गेलो नाही. 41 अध्यायाची ग्रामगीता लिहिली, 41 अध्यायाची ग्रामगीता लिहिली. यामध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत संस्कार दिले. गाव कसं असलं पाहिजे, घर कसं असलं पाहिजे, आपण कसं वागलो पाहिजे, कसं राहिलो पाहिजे, शासन कसं असलं पाहिजे, मृत्यू कशी झाली पाहिजे, मृत्यूला काय समजलं पाहिजे. ऐका मृत्यूचा खुलासा, ऐका मृत्यूचा खुलासा. लोक मृत्यूची समजती भलतीसा. मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणीही. जैशी नदी सागराशी मिळे, सोडोरी भेदभाव कष्ट बळे. तिचे कार्यची होते सगळे, मिळण्यासाठी सागरी. नदी आई, नदी कुठून, नदीचा उगम झाला कुठून? शेतातून. इथून तिथून जे काही पाणी उतरलं ते ओढ्यात आलं, नाल्यात आलं, मोठ्या नाल्यात आलं, छोट्या नदीत आलं. छोट्या नदीचं रूपांतर मोठ्या नदीत झालं आणि मोठ्या नदीतून जेव्हा पाणी वाहायला लागलं तेव्हा धरणं आडवे आले, तेव्हा डॅम आडवे आले, तेव्हा
अनेक तलाव खोदल्या गेले. कोणासाठी? मानवासाठी. का उन्हाळ्यात ते पाणी कामी आलं पाहिजे. तरी ती नदी रागावली नाही. तरी ती नदी रागावली नाही. त्याचंही डॅम भरला, धरणही भरलं, तलावही भरले आणि मग पहाड आडवे आले. मग काय आडवे आले? मोठे मोठे पहाड आडवे आले, पर्वत आडवे आले. तरी नदी भिली नाही. त्या पहाडालाही आलिंगन घालून समोर जाण्याचा रस्ता पाहिला. तसाच ज्या दिवशी ती नदी सागराला मिळाली तेव्हा तिला खऱ्या अर्थानं मी वाहत आहे आणि सागराला मिळाले, तिला आनंद मिळाला. तसंच या मनुष्याचं आहे. आयुष्यभर संसार केला, आयुष्यभर काम केले, कष्ट केले, दुःख दिलं, रागावलो, बोललो, चांगलं काम केलं, पण मात्र शेवटला दिवस गोड व्हावा. तुकाराम महाराज नाही म्हणतात, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्यासाठी अट्टहास केला रे बाबा. आयुष्यभर माझी जे सावकारकी होती, तुकाराम महाराज म्हणतात, मी जे सावकारकी होती माझी, गरीब लोकांचं जे काही लोकांना पैसे दिले होते त्याचं व्याज मिळत होतं, त्याच्यावर आम्ही जगत होतो, ती सावकारकी होती. त्या टायमाला सर्वप्रथम आई बाबा, सर्वप्रथम कर्ज माफ करणारा एकमेव संत म्हणजे, सरकार म्हणजे जे जगद्गुरु तुकाराम महाराज. एकदा संतांसाठी टाळ्या वाजवा. अहो संत या जगाला समजून सांगण्याकरता आले. या जगात संत नसते ना तर आज ही परिस्थिती नसती. आज अनेक लोकांच्या मनात भक्तिभाव आहे. हे कोण पेरला? हा संतांनी पेरला. हा भक्तिभाव, हे भागवत, हे कीर्तन, हे प्रवचन, हे कोण पेरलं? ह्या संतांनी पेरलं. संतांना असं वाटलं अज्ञानी जीव आहे, जिकडे वळला तिकडे वळते, नशा करायला लागला तर नशाच करते, मांस खायला लागला तर मांसच खाते, झगडा करायला लागला तर झगडाच करते, निंदा करायला लागला तर निंदाच करते. संताला असं वाटलं भक्ती करायला लागन तर मीराबाई सारखा यांना चांगलं विचार भेटन आणि प्रेम मिळन. गोपाल कृष्ण भगवान. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. नाव काय? कांताबाई. कांताबाई आल्या का? कांताबाई कुठं आहे? ह्या वय कांताबाई आहे. कांताबाई जय गुरु. तुमच्या जोडीतला एक चक्का गेला. चांगल्या स्वभावाचे होते आणि तुम्ही होत्या. जेव्हा तुम्ही होत्या त्या टायमाला, रोशनच्या टायमाला म्हणलं होतं, मी होतो ना, काय म्हणे, अरे काही चिंता करू नका, आपण करून घेऊ म्हणे. एवढी हिंमत देणारे माणसं निघून गेले. जावं लागते आहे ना. पत्ता टूटा डाल से ले गई पवन उडाए, अब के बिछडे कब मिले दूर पडे ले जाय. आता मालक नाही येणार आहे. आणि जीवनामध्ये जे तुमची जोडी, तुमचं जीवन जगले तुम्ही चांगले, तुमच्या मालकानं नाव कमवलं, तुमच्या मालकानं नाव कमवलं, गावात नाव कमवलं, सत्यपाल महाराज सोबत तबला वाजवला, हेच कीर्ती आहे ना. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आणि बाबाजी खऱ्या अर्थानं कीर्ती रूपानं उडले. आज मला या ठिकाणी आपण बोलवलं नाही का. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार आहे ना, आहे ना. हेच आहे. म्हणून जीवनामध्ये मायबाप केवळ काशी, मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, ऐसा होई सावधान, हृदय धरी नारायण. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. संपूर्ण मंडळीने एकामेकाला समजून घ्या. देव दिसणार नाही, देव दिसणार नाही, पण घरात जेवढे काही तुम्ही राहत असाल, आता तर थोडंसं 1-5 मिनिट हे तुमच्यासाठी.
देव दिसणार नाही. किती काही दान केलं म्हणजे देव बरोबर करते असंही म्हणणार नाही मी. पण मात्र तुमचा स्वभाव जर चेंज केला तर घरामध्ये आनंद मिळाशिवाय राहणार नाही. बायकोन जर म्हणलं अहो मालक व्यसन सोडून द्या, एका शब्दात सोडा, उद्यापासून प्रेम लागल. मालकान जर म्हणलं गावं तू उद्धटपणाचं बोलणं सोडून दे, उद्यापासून प्रेम लागल. एकामेकाला समजून घेण्याची भावना निर्माण केली का घरामध्ये देव नांदते. हो देव नांदते, तुमच्या मागे येते. म्हणून घरातून मंथरा काढा आणि घरामध्ये संत घाला. घरामधून मंथरा, मंथरा म्हणजे काय? मंथरानं जे विचार दिले होते कपटी, ते विचार घरातून काढा असं म्हणतो. नाही तुम्ही म्हणा घरामधली एखादी बाई झकलून द्या, तसं नाही करायचं. घरातला माणूस नाही हकलाचा. ते विचार, गलत विचार ते मनातून काढायचे, तीच मंथरा. आणि वाईट विचार निघाले का संत विचार डोक्यात टाकायचे. आले संत विचार. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला.